देवराज सेव्यमान पावनं कृपङ्कजं व्यालयज्ञसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। भक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विणिक्वनं मनोज्ञहिम किङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशनं कर्मपाशमोचकं सुशर्मधायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। रत्नपादुका प्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदंशमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। अट्टहास भिन्न पद्मजाण्ड कोश संततिं दृष्टपात नष्ट पाप जाल मुग्र शासनम् अष्ट सिद्धिदायकं कपाल मालिकाधरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। संगनायकं विशाल कीर्तिदायकं काशीवास लोक पुण्य पाप शोधकं विभुं नीतिमार्ग कोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं प्रयान्ति कालभैरवं विसन्निधिं नराध्रुवं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। देवराज सेव्यमान पावनं कृपङ्कजं व्यालयज्ञसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। भक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विणिक्वनं मनोज्ञहिम किङ्किणीलसत्कटिं
काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे। धर्म सेतु पालकं त्वधर्म मार्गनाशनं कर्म पाशमोचकं सुशर्मधायकं विभुं स्वर्णवर्ण शेष पाश शोभितांगमण्डलं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे। रत्नपादुका प्रभाभिराम पादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदंशमोक्षणं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे। अट्टहास भिन्न पद्म जांड कोश संततिं दृष्टिपात नष्ट पाप जाल मुग्र शासनम् अष्ट सिद्धिदायकं कपाल मालिकाधरं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे। संगनायकं विशाल कीर्तिदायकं काशीवास लोक पुण्य पाप शोधकं विभुं नीति मार्ग कोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे। काल भैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञान मुक्ति साधनं विचित्र पुण्यवर्धनं शोक मोह दैन्य लोभ कोप तापनाशनं प्रयान्ति काल भैरवं सन्निधिं नरा ध्रुवं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे। देवराज सेव्यमान पावनं कृपङ्कजं व्यालयज्ञसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगि वृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे। भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे। भक्ति मुक्तिदायकं प्रशस्त चारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्त लोक विग्रहं विणिक्वनं मनोज्ञ हेम किङ्किनील सत्कटिं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे। धर्म सेतु पालकं त्वधर्म मार्गनाशनं कर्म पाशमोचकं सुशर्मधायकं विभुं स्वर्णवर्ण शेष पाश शोभितांगमण्डलं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे। संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यति।
हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अन एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अन एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान गणेश नारायणाचं एक लगबग अशी कायम चालायची आणि आज हे इतकं मोठं भव्य मंदिर कांसे ग्रामस्थांनी उपस्थित असलेल्या सर्व या ठिकाणी गावातल्या नेतृत्वानी आमचे मित्र नंदासिंग सोनवणे त्यांचा आपण सत्कार केला. या न्यायाने भगवान परमात्म्याला शरण राहू आणि त्याच न्यायाने त्याची सेवा करावी. विठोबा अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होणारा हा भगवान परमात्मा श्री काळभैरव नाथाच्या
आणि अंजनी स्वामींच्या आता हनुमंतरायांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने सोहळा संपन्न होत आहे. वैभवाला आणि ऐश्वर्याला ही लाजवेल अशा स्वरूपाचा हा सोहळा. वैभव कशाला म्हणावं, ऐश्वर्य कशाला म्हणावं, हा जर प्रश्न निर्माण झाला तर कांसे गावातील अवघ्या भाविक भक्तांकडे बोट करावं आणि त्यांनी केलेल्या कार्याला म्हणावं हे वैभव आहे आणि हे ऐश्वर्य. याकरिता म्हणजे हे शब्द मांडत असताना तुमच्याशी त्या शब्दाने संवाद साधत असताना माझ्या अवघ्या शरीरावर रोमांच उठलेले आहे. बाबा त्या ठिकाणी उठलेला आहे. कारण का अवघ्या ग्रामस्थांनी एकत्रित येऊन जवळजवळ 3.5 कोटीच्याही पुढील एवढं भव्य दिव्य भगवान परमात्मा ही सामान्य गोष्ट नाही. काही गावोगावं पालथी घातली तरी मंदिर उभारलं नाही का. परंतु एकाच गावातून सर्वांनी नाही का म्हणजे मोठं एकतेचं त्या ठिकाणी प्रतीक आहे. ज्या वेळेस गाव एकत्र येईल त्यावेळेस काय करून टाकेल याचा प्रत्यय म्हणजे हे कांसेतलं वैभव आहे. हे सामान्य आणि पहिल्या दिवसाची सेवा जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज या नात्याने माझ्याकडे केलेली आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा आणि काल भैरवनाथाचा, जगद्गुरु तुकोबारायांचा आणि अंजनी स्वामींचा म्हणजे हनुमंतरायांचा म्हणजे मारुतीरायांचा या ठिकाणी मोठा संबंध आहे. जगद्गुरु तुकोबारायांचे 7वे मूळ पुरुष विश्वंभर बाबा हे जावळी खोऱ्यातील आणि त्या जावळी खोऱ्यातून देऊला आले आणि देऊला आल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपलं ग्रामदैवत तिकडंच राहिलेलं आहे. पुन्हा जावळीला गेले आणि तिथून जे काल भैरवनाथाचं विग्रह डोक्यावर घेतला तो जावळीवरून थेट देऊमध्ये आणल्याच्या नंतरच ठेवला. डोक्यावर घेऊन सलग चालत त्या ठिकाणी देऊला आले आणि देऊच्याच मुख्य भागामध्ये जर आपण पाहिलं तर बाहेर उजव्या हाताला काल भैरवनाथाचं मंदिर आहे. समोर त्या ठिकाणी मोठा औदुंबराचा वृक्ष आहे आणि त्या ठिकाणी काल भैरवनाथाची मूर्ती स्थापना केली नाही का. आपलं ग्रामदेवत त्या ठिकाणी तिथे राहिलं म्हणून विश्वंभर बाबांनी डोक्यावर आणून त्या ठिकाणी स्थापना केली. त्यानंतर तिथून पुढे घराणीमध्ये चालत आली पंढरीची वारी सुरुवात केली आणि 16 वाऱ्या त्या ठिकाणी केल्याच्या नंतर स्वतः भगवान विठ्ठल परमात्मा नामदेव दया गरीब दैवत पंढरीचे जगद्गुरु तुकोबारायांचे 7वे मूळ पुरुष विश्वंभर बाबांच्या घरी नांदायला आजही मुख्य मंदिराच्या बाहेर प्रथम जे दर्शन आहे ते काल भैरवनाथाचं आहे. आता काल भैरवनाथ ही देवता म्हणजे उग्र नाही का कडक देवता, परंतु विश्वंभर बाबांच्या सेवेने ही देवता देखील मवाळ झाली, शांत झाली. आजही जर देवला तुम्ही गेला त्या काल भैरवनाथाकडे पाहून जर स्मित हास्य केलं तर तो देखील तेवढं स्मित हास्य करतो नाही का. तुम्ही जर हसलात तर तोही हसतो नाही का. तुम्ही जर बोललात तर तोही बोलतो. तुम्ही जर रागाने पाहिलं तर तोही रागाने पाहतो. तुम्ही जर त्या ठिकाणी भीतीने पाहिलं तर तोही तुमच्या ठिकाणी भीती निर्माण होईल अशा भयाभीत नजरेनेच पाहतो नाही का. त्याचा प्रत्यय घ्या नाही का, त्याची अनुभूती घ्या नाही का. त्या ठिकाणी याचं एकच लक्षण आहे नाही का. मी प्रमाण देऊन गेलो ऐसा भक्ताचा अंतिम. आपण जशी भक्ती करू तद्वत त्याप्रमाणे भगवान परमात्मा वावरत असतात त्या स्वरूपामध्ये ते एकरूप होत असतात नाही का. हा पहिला संबंध काल भैरवनाथाचा आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या घराण्याचा आहे नाही का. दुसरा संबंध जगद्गुरु तुकोबारायांचा आणि अंजनी स्वामींचा अर्थात हनुमंतरायांचा मारुतीरायांचा नाही का. हनुमंतरायांनी जी सेवा केली नाही का, अर्थात चिरंजीव आहेत नाही का, परंतु त्यांची जी सेवा सुरू होती ती त्रेतायुगापासून पुढे होती नाही का. प्रभू श्री रामचंद्रांच्या बरोबर हनुमंतरायांनी अवतार धारण केलेला आणि तिथून पुढे त्यांनी त्यांची भगवान परमात्म्याची उपासना सुरू केली. दास्यत्व निकट हनुमंते केले कोणी देखील रामचरण. परंतु अशा हनुमंतरायांकडे जे भक्तीचे अधिकारी आहेत नवे नवे भक्ती ज्ञान वैराग्याचा ज्यांनी कळस साधला असे जगद्गुरु तुकोबाराय